दरम्यान स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाजूने वकील वाजिद खान, साजिद शहा आणि अजिंक्य माळी यांनी युक्तिवाद केला. या संदर्भात आरोपीचे वकील सादिक शाह यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी. बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडी याला जिल्हा सत्र न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडीचे वकील माझ्यासोबत आहेत. न्यायालयामध्ये जे काय घडले आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. तुम्ही वकीलपत्र घेतलं होतं दत्ता गाडीचं, नेमकं कशा प्रकारे तुम्ही वक्तव्य केलं? हो, माझं नाव ॲडव्होकेट साजिद शाह आहे. मी आरोपी दत्ता गाडीचा वकील आहे आणि त्याच्यातर्फे आज मी मेहरबान कोर्टात युक्तिवाद केला. आरोपीने मला सांगितले की त्याच्या व पीडित महिलेसोबत जे काही घडलं आहे ते विथ कन्सेंट झालेलं आहे, दोघांच्या संमतीने झालेलं आहे असं आरोपींचं म्हणणं आहे आणि हेच युक्तिवाद मी मेहरबान कोर्टात केलेलं आहे. म्हणून मेहरबान कोर्टाने 12 मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी दिलेली आहे. तसेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं पण म्हणणं होतं रिमांड रिपोर्टमध्ये की त्यांना तपासासाठी त्याचे कपडे जप्त करायचे, मेडिकल करायचे, तसेच या प्रकरणामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याचा पण तपास करायचा आहे. सरकारी वकिलांचं पण हेच म्हणणं होतं. तसं आमच्या डिफेन्स पण हेच होतं की आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, जे झालं आहे त्यांच्या आपसात दोघांच्या सहमतीने झालेलं आहे. म्हणून कमीत कमी पोलीस कस्टडी देण्यात यावी. तर मेहरबान कोर्टाने आमच्या सर्वांचा युक्तिवाद ऐकून 12 मार्चपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली. आरोपीचं क्रिमिनल रेकॉर्ड पाहता त्याच्यावरती 6 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 6 गुन्ह्यांमधील 5 गुन्ह्यांमध्ये महिला या फिर्यादी होत्या. त्यामुळे आता त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. महिला फिर्यादी, कारण की त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते वेगळ्या प्रकारचे महिलांशी फिर्यादी महिला आहेत, पण गुन्हे त्याच्यावर चोरीचे आहेत, त्याच्यावर रॉबरीचे आहेत. असं काय 354 बलात्कार संदर्भात त्याच्यावर गुन्हे नाही आहेत. सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला की त्यांच्या म्हणण्यानुसार पीडित तनुरीला आरोपीने स्वतः बसमध्ये नेलं, तिच्याशी संवाद साधला, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. नाही, आरोपीचं असं म्हणणं आहे की ती स्वतःहून अगोदर बसमध्ये गेली, दोघांच्या सहमती झालेलं आहे, कुठलाही म्हणे मी बलात्कार केलेलं नाही, आपसामध्ये असं कुठलाही जबरदस्ती झालेली नाही असं आरोपीचं म्हणणं आहे. तेच आम्ही कोर्टात युक्तिवाद मांडला. पोलिसांनी असंही म्हटलं की आरोपींनी स्वतः गुन्हा कबूल केले जबाबामध्ये. आता ते तपासाचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत. ते होते साजिद शाह ज्यांनी आरोपी दत्ता गाडी याचं वकीलपत्र घेतलंय. आता 12 तारखेपर्यंत न्यायालयाने दत्ता गाडी याला पोलीस कोठडी सुनावली. आता पुढे काय होणार हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.